पुण्यात भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे। स्वप्नील लांडे, उमेश तागुंदे आणि मोनाली विदाते यांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा देसाई यांनी केला। मोनाली विदाते पूर्वी आपल्या संघटनेत कार्यरत होती, मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर तिला संघटनेपासून दूर केल्याचं देसाई यांनी सांगितलं। व्हायरल व्हिडिओ आणि संबंधित व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी करून भोंदूगिरीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। सध्या रीलच्या माध्यमातून काही लोक जे आपण आहे ते 2-2, 3-3 किलो सोनं घालायचं, शिष्य दाखवायचे, गॅनमाळसाठी जे आहे ते काहीतरी अश्लील कृत्य करायचं, लाखो रुपये लुटण्याचं काम करायचं आणि भक्तांचं जे आहे ती फसवणूक करायचं, असे जे आहेत ते भोंदूगिरीचा विळखा सध्या पुण्याला पडलेला आहे। त्यातील काही नावं समोर आली आहेत। स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल झालेला आहे। तागुंद्यांच्या काही पाद्यपूजेचं पाणी जे आहे, पाद्यपूजा ही गुरूंची केली पाहिजे, परंतु ते पाणी तुम्ही भक्ताला प्यायला देता इतके मोठे तर तुम्ही नाही ना। आणि काही महिला भोंदूगिरी करतात। याचाही एक व्हिडिओ मोनाली विदाते नावाचा आलेला आहे। मोनाली विदाते ही जी महिला आहे ती मोनाली वावळ नावाने आमच्या आंदोलनात सुद्धा सहभागी झाली होती, परंतु जेव्हा ती आंदोलनात टीव्हीवर दिसली तेव्हा काही पोलिसांनी येऊन मला तिची पार्श्वभूमी सांगितली आणि त्यांनी सांगितलं की मोनाली वावळ यांच्यावर जो आहे तो पिटा अंतर्गत आमच्या इथं गुन्हा दाखल झालेला आहे आणि ताई या महिलेला तुम्ही आंदोलनामध्ये वगैरे घेऊ नका आणि त्यावेळेला आम्ही आमच्या संघटनेत तुम्ही येऊ नका असं त्यांना सांगितलं होतं। आणि त्यानंतर अचानक ही महिला देवाचं सांगायला लागली, 4 किलो सोनं घालते, मर्सिडीज गाडी घेते आणि लोकांना लुटण्याचं काम करते। हे जेव्हा कळालं तेव्हा आश्चर्य वाटलं, कारण त्यांना ना कुठल्या देवाचं काही येत होतं किंवा कुठलं काही कळत होतं। त्यामुळे माझी जी पुण्यातल्या कमिशनर यांना विनंती आहे, हे तर 3 आता लोकांसमोर आलेले आहेत, पण असे अनेक रील स्टार आहेत, अनेक असे भोंदू बाबा आहेत ज्यांना कुठलंही आध्यात्मिक ज्ञान नाही आणि अशा पद्धतीनं भोंदूगिरी करतात। त्यांच्यावर तातडीनं या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे।